आई खरं सांगू का तुला, मी नॉर्मली 1-2 दिवसापेक्षा नाही जास्ती चॅट करत कोणाशी. पण हा इंटरेस्टिंग बोलायचा, आमची मतं पण सेम होती, म्हणून मी खरं त्याच्याशी चॅटिंग चालू ठेवलं. आणि खरं सांगू का, मला चॅटिंग सोडून दुसरं काही करायला पण नव्हतं उरलं. म्हणजे ऑर्केस्ट्रा, कॉलेजचं गॅदरिंग, बास्केटबॉल, ट्रेकिंग, डिबेटिंग, मला काहीच जमत नव्हतं. मला त्याची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे बाकीच्या मुलांसारखं आपण भेटूयात असं तो कधीच मागे नाही लागला. त्यांनी मला माझा फोटो पण नाही कधी मागितला. शेवटी मीच न राहून त्याला त्याचा फोटो पाठवायला सांगितला. त्यांनी त्याचा हा फोटो मला पाठवला. यू आर क्यूट. थँक्स. म्हणजे खरंच हा फोटो तुझा असेल तर. अरे ह्या जगात कोणावरच तुझा विश्वास नाही आहे का? ओके, एक काम कर, तुझं जे युजर नेम आहे नाईस गाय ते एका कागदावर लिही. तो कागद हातात धरून तुझा एक फोटो काढ आणि तो मला पाठव. हे मी त्याला असं करायला सांगितलं कारण का यावरनं आपल्याला कळतं की नाईस गाय हे जे युजर नेम आहे ते त्याचंच आहे. नाहीतर बाकी कुणीही इंटरनेटवरनं फोटो अपलोड करून स्वतःचा म्हणून लावू शकतात. मग त्यानंतर त्यांनी मला हा फोटो पाठवला आणि यानंतर मी त्याला माझा फोटो पाठवला. यू आर ब्युटिफुल. ओके बाय. काय झालं? आता तू फ्लोटिंग करतोयस. अजिबात नाही. मी तुला कॉम्प्लिमेंट देतोय. हे बघ, मला माहिती आहे मी सुंदर बिंदर अजिबात नाही आहे. आहेस. आणि आपण सुंदर दिसू नये असा तू कितीही प्रयत्न केलास तरी ही फॅक्ट बदलत नाही. मी कशाला असा प्रयत्न करीन? मग तू मुद्दाम असे ढगळ, पुरशी, काहीतरी लाल भडक कपडे का घालतेस? मला आवडतात म्हणून. रॉंग आन्सर. आपण चांगले कपडे घालूनही लोकांना सुंदर नाही वाटलो तर ह्या भीतीने तू ठरवलंयस की आपण सुंदर दिसायचंच नाही. हे त्यांनी तुझ्याबरोबर असं फ्लर्टिंग सुरू केल्यानंतर तरी तुला कळायला हवं होतं सानिका. सगळेच सगळ्यांबरोबर फ्लोटिंग करतात आई, त्यातून काहीच अर्थ काढता येत नाही. मला वाटतं आपण पुढे वाचूया. त्यानं स्वतःबद्दलची काहीतरी माहिती कुठेतरी चॅटमध्ये सांगितली असेल, ते हवंय आपल्याला. ते शोधतोय आपण.